आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. बाळूमामा देवालय ट्रस्टमधील अंतर्गत सत्ता संघर्षाला सहाय्यक धर्मादाय आयुक्त प्रियांगिनी पाटील यांच्या निर्णयानं महत्त्वाचं वळण मिळालंय. ट्रस्टमधील 2 परस्पर विरोधी गटांनी समाविष्ट केलेल्या एकूण 10 नवीन विश्वस्तांच्या नियुक्त्या बेकायदेशीर ठरवत रद्द केलेल्या आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार दिवसेंदिवस वाढत असताना देशातील बड्या उद्योगपती कुटुंबाची संपत्ती विक्रमी वेगानं वाढते. देशातील 300 सर्वात श्रीमंत व्यावसायिक कुटुंबाची एकत्रित संपत्ती तब्बल 138 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हा आकडा भारताच्या एका वर्षाच्या अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या 35% आहे. केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील 4 प्रमुख कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी ऑफर्स फॉर सेलद्वारे विकण्याच्या तयारीत आहे. यामध्ये झिंकमधील 1.5% तर कॉपर, माझगाव डॉक, शिप बिल्डर्स आणि IRCTC कंपन्यांचा यात समावेश आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी 2025 पासून फास्टॅग वार्षिक पास सुविधा सुरू झाली आहे. गेल्या वर्षभरात देशभरातील 85 लाखांहून अधिक वाहनचालक आणि मालकांनी फास्टॅग वार्षिक पास सुविधेचा लाभ घेतलेला आहे. त्यातनं 74 कोटींहून अधिक व्यवहाराची नोंद झालेली आहे. वाढत्या किमतींनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा तडाखा दिला. ग्रामीण भागातील महागाईचा दर हा तब्बल 4.84% नोंदवला गेलाय. खेड्यापाड्यातील अन्नधान्याची महागाई थेट 5.79% पोहोचली आहे, तर सप्टेंबरमध्ये महागाई वाढण्याची शक्यता आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या देखभालीसाठी 3 ठिकाणी अत्याधुनिक डेपो उभारले जात आहेत. महाराष्ट्रातील ठाणे, गुजरातमधील सुरत आणि साबरमती इथं रोलिंग स्टॉक डेपो उभारण्यात येणार आहे. या डेपोमध्ये बुलेट ट्रेनची नियमित तपासणी, दुरुस्ती, ओव्हरहॉलिंगपासून आपत्कालीन देखभालीपर्यंतची सर्व कामं केली जाणार आहेत. मुंबई महापालिकेनं यंदाही ऑनलाईन एक खिडकी प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी आवश्यक परवानगी सुलभतेनं मिळावी यासाठी ही प्रणाली उपलब्ध केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या मंडप उभारणीची परवानगी देण्यासाठी संगणकीय कार्यप्रणाली महापालिकेच्या संकेतस्थळावर कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सिडकोच्या अखत्यारीतील नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावरील उर्वरित 14 रेल्वे स्थानकांचं व्यवस्थापन बेलापूर इथं सिडको भवनामध्ये मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात आलं. त्यामुळे आता सिडकोची 14 रेल्वे स्थानकं मध्य रेल्वे स्वच्छ करणार आहे. देखभाल, स्वच्छता, सुविधा याबाबत तक्रारीनंतर हा निर्णय घेतलेला आहे. मध्य रेल्वेनं दादर गोरखपूर आणि दादर बलिया या विशेष गाड्यांना नियमित करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र दादर रत्नागिरी, मुंबई भुसावळ आणि सह्याद्री एक्सप्रेस अशा महाराष्ट्रातल्या गाड्या पुन्हा सुरू करताना मात्र अडचणींचं कारण पुढे केलं जात आहे. पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित लोकलमध्ये प्रवाशांना गाडीच्या आत ढकलण्यासाठी आता रेल्वे मार्शल उपलब्ध होणार आहेत. प्रमुख गर्दीच्या रेल्वे स्थानकामध्ये मार्शलची नियुक्ती करण्यात येणार आहे. गर्दीच्या वेळी तिकीट तपासणीसांना मदत करण्याची जबाबदारी रेल्वे मार्शलवर असणार आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागातून येणारा रानमध बांबूची सुंदर शोपीसेस लाकडी हस्तकलेनं मोठी मजल मारली आहे. तर दुसरीकडे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील वारली कलाकारांनी तयार केलेल्या पेंटिंग्स, हँडलूमच्या साड्या आणि वस्त्रांना परदेशातनं मोठी मागणी नोंदवली जाते. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नोंदणीकृत डॉक्टरांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी स्वतंत्र नोंदणी आणि परवाना घेण्याची आवश्यकता भासू नये यासाठी हा निर्णय घेतलाय. त्यानुसार देशभर वैद्यकीय व्यवसाय करण्याची सुविधा देण्याचा प्रस्ताव आहे. महापौर वैद्यकीय सहाय्यता निधीची प्रक्रिया आता डिजिटल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. सध्या या निधीसाठी लेखी अर्ज स्वीकारले जात असून लवकरच ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अर्ज करण्यासाठी होणारी धावपळ कमी होऊन मुदत मिळण्याची प्रक्रिया अधिक जलद होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांवर वैद्यकीय उपचारांचा कोणताही आर्थिक ताण येऊ नये यासाठी आरोग्य योजनांच्या माध्यमातून मदत केली जाते. रुग्णालयामध्ये मात्र अवघ्या 7 ते 8% रुग्णांनाच या योजनांचा लाभ मिळत आहेत अशी माहिती समोर आली. कल्याण खडकपाडा पोलिसांनी मोठी कारवाई केली. अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा सराईत चोरट्याला अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये 9 महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. उल्हासनगर गुन्हे शाखेनं आंतरराष्ट्रीय टोळी उद्ध्वस्त केली. ही टोळी सायबर गुन्हेगारांना बनावट बँक खाती पुरवून देशामधील लाखो नागरिकांना फसवत होती. या कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल 57 कोटी 25 लाख रुपयांहून अधिक रकमेच्या महाठगबाजीमध्ये सहभागी असलेल्या 6 जणांना बेड्या ठोकल्या.
मुंबईत 6 महिन्यामध्ये 79 हत्येच्या घटना घडलेल्या आहेत. क्षुल्लक वादातून या हत्या झाल्याचं समोर आलं. या गुन्ह्यामध्ये यावर्षी 6 पटीनं वाढ झालेली आहे, तर एकूण नोंदवलेल्या गुन्ह्यापैकी 2 गुन्ह्यांची उकल झाली आहे. भंडारा जिल्हा कारागृहाची संपूर्ण यंत्रणा प्रचंड तणावाखाली आहे. वाढती गुन्हेगारी आणि त्या तुलनेत तुरुंगाची न वाढलेली क्षमता यामुळे कारागृहाची यंत्रणा तणावाखाली आलेली आहे. 343 कैद्यांची अधिकृत क्षमता असलेल्या भंडारा कारागृहात सध्या 381 कैद्यांना ठेवण्यात आलं आहे. आईस्क्रीमच्या कॅरेटमध्ये उंदीर फिरत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ एक फूड डिलिव्हरी कंपनीच्या स्टोअरमधला असल्याचं बोललं जातं. त्यामुळं ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. पान मसाल्याची जाहिरात करणं सेलिब्रिटींना चांगलंच भोवलेलं आहे. पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना FDAनं नोटीस बजावलेली आहे. दिशाभूल करणाऱ्या पान मसाला जाहिरातींबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. शनी शिंगणापूरमधील शनिदेवाच्या मूर्तीवर अभिषेकासाठी भेसळयुक्त तेलाची विक्री होत असल्याचा संशय आहे. राष्ट्रीय श्रीराम संघानं मंदिर परिसरामध्ये भेसळयुक्त तेल विक्री होत असावी असा दावा केलेला आहे. त्यामुळं FDAला विनंती करून तेलाची गुणवत्ता तपासण्याचं आवाहन करणार असल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. साताऱ्यातील केसुर्डी गावात अज्ञात व्यक्तीनं मुदत संपलेले बिस्किट आणि चॉकलेटचे पॅकेट उघड्यावर फेकल्याचा प्रकार घडला. मुदत संपलेले खाद्यपदार्थ लहान मुलांनी खाल्ल्यास त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुदतबाह्य खाद्यपदार्थ उघड्यावर टाकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. महाड MIDCतील इंडो अमाइन्स कंपनीमध्ये गॅस गळती झाल्यानं खळबळ उडालेली आहे. हायड्रोक्लोरिक ॲसिडमधनं निघालेल्या गॅसमुळे कंपनीतील कामगारांसह मुख्य रस्त्यावरनं जाणाऱ्या 8 जणांना गॅसची बाधा झाली. त्यातला एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अचानक आलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातनं जाणाऱ्या नागपूर संभाजीनगर महामार्गावर मोठं भगदाड पडलं. या ठिकाणी गवत आणि काटेरी झुडपं असल्यानं वेगाने येणाऱ्या वाहन चालकांच्या नजरेस हे भगदाड सहज पडत नसल्यानं वाहनधारकांसाठी मोठा धोका निर्माण झाला. अचानक भगदाड समोर आल्यास वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता आहे.